नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्र भरती 2026-27 अंतर्गत आता नवीन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांना 18,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे। तसेच 30% महिलांना यामध्ये संधी देण्यात येणार आहे। 30% महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहे। नवीन परिपत्रकानुसार काय माहिती आहे, काय सूचना आहेत ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत हे पत्र आहे। 18/8/2026 हे पत्र आहे। प्रति विभागीय कृषी सहसंचालक सर्व विभाग आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवड करण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार शेतकरी मित्रांची निवड करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रतिमाह 1,500 रुपये याप्रमाणे मानधन तत्वावर शेतकरी मित्र यांची निवड करायची आहे। तालुक्यातील मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदांच्या संस्थेनुसार प्रत्येक मंजूर पदासाठी एक शेतकरी मित्र निवडायचा असून सदर निवड 2 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे। सोबत जोडलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून राज्यातील एकूण 11,587 शेतकरी मित्रांचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या विभागातील सर्व संबंधित प्रकल्प संचालक आत्मा यांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांच्या जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या लक्ष्यांकानुसार शेतकरी मित्रांची निवड करायची कार्यवाही सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। पुढील 8 दिवसाच्या कालावधीत निवड प्रक्रिया पूर्ण करून 1 सप्टेंबर 2026 पर्यंत निवड झालेल्या शेतकरी मित्रांची यादी प्रपत्र 6 मध्ये सादर करायची आहे। तसेच निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे, महिला शेतकरी मित्रांचा 30% सहभाग सुनिश्चित करणे, कृषी विकास समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करणे, तसेच निवड झालेल्या शेतकरी मित्रांकडून विहित नमुन्यात प्रपत्र भरून घेणे याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी, अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहे। मग मित्रांनो, या पद्धतीची ज्याची निवड होईल त्यांना हे प्रपत्र देण्यात येणार आहे। कृषी सहाय्यकाच्या मार्फत तुम्हाला हे प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। तुमची निवड झाली असेल तर लगेचच तुमच्या कृषी विभाग किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।